श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की नवरात्रीच्या आधी म्हणजे घटस्थापनेच्या आधी तुम्हाला देवीच्या अशा काही आवडत्या वस्तू आहेत त्या तुमच्याकडे जर नसतील तर त्या तुम्हाला घरात आणायच्या आहेत। तर त्याच्यामुळे त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या अशा वस्तू आहेत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बाकीची माहिती तशी दिलेलीच आहे, अजून पुढेही खूप अशी व्हिडिओ येणार आहेत। तर आजचा विषय आहे की घटस्थापनेच्या आधी तुम्हाला देवीच्या अशा काही आवडत्या वस्तू आहेत त्या जर तुमच्याकडे नसतील तर त्या तुम्ही आणून त्यावर सेवा करू शकतात। कारण कसं असताना त्यामुळे जी देवी असते ती आपल्याकडे आकर्षित होत असते अशा काही वस्तू आहेत। तर त्याच्यामध्ये पहिलं आहे की तुम्हाला म्हणजे अशा काही वस्तू आहे की त्यावर तुम्हाला सेवा करायच्या आहेत किंवा काही असे आहेत की त्याच्याने देवी आकर्षित होते। त्याच्यामध्ये पहिलं आहे की तुम्हाला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तो तुम्हाला आणायचा आहे। कारण या नवरात्रीमध्ये तुम्हाला त्याचा पाठ करायचा आहे। त्याच्यामुळे दुर्गा सप्तशतीचं जे ग्रंथ आहे तो तुम्हाला घरी आणायचा आहे आणि त्याचा 9 दिवस तुम्हाला पाठ करायचा आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला कमळगट्ट्याची जी माळ असते ती लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असते, म्हणून तुम्हाला कमळगट्ट्याची माळ जी आहे ती तुम्हाला आणायची आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की श्रीयंत्र, मी असं म्हणत नाही की तुम्ही आणाच म्हणून, तुमच्याकडून जर आणलं जात असेल तर तुम्ही आणा, नाहीतर कुंकुमार्चन तुम्ही सुपारीवर सुद्धा करू शकतात, देवीच्या फोटोवर सुद्धा करू शकतात, नाहीतर टाकावर सुद्धा करू शकतात। तर तुम्हाला जर आणायचं असेल तर तुम्ही श्रीयंत्र आणून त्यावर कुंकुमार्चनची सेवा करू शकतात। त्याच्या पुढचं आहे की लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात, म्हणून तुम्ही घरी लवंगासुद्धा आणू शकतात आणि त्याच्यावर 9 दिवसामध्ये तुम्ही आहेत भरपूर सेवा त्याच्या। तर मी तुम्हाला पुढे सांगेलच की लवंगा आपल्या घरातच असतात, नसेल तर घेऊन या। त्याच्यानंतर पुढचं गजंत लक्ष्मी। तर पण एक माता लक्ष्मी म्हणजे एक प्रकारचं लक्ष्मीच आहे ती गजंत लक्ष्मी, तर ती सुद्धा शकतात। तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आणा आणि नाही जरी आणली तरी चालेल। त्याच्यानंतर पुढचं आहे की कवड्या, पांढरी कवडी असते, पिवळी कवडी असते, तर तुम्ही आणू शकतात। पुढचं आहे कवडी, तर कवड्या तुम्ही 7 कवड्या आणू शकतात। तर पिवळ्या आणल्या तरीही चालेल आणि पांढऱ्या आणल्या तरीही चालेल। तर त्या कवड्या आणून तुम्ही त्याची पूजा करू शकतात या 7 दिवसामध्ये, कारण माता लक्ष्मीला कवडी ही अतिशय प्रिय असते। त्याच्यानंतर पुढचं आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की तुम्ही कमळ आणून 9 दिवसात ठेवू शकता, पूजेला तुम्ही कमळ ठेवू शकतात। त्याच्यानंतर म्हणजे अशा प्रकारचे जे पण मी सांगितलं। त्यानंतर पुढचं आहे कुंकू तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे घरामध्ये, कारण 9 दिवसामध्ये तुम्हाला नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करण्यासाठी भरपूर कुंकू लागणार आहे। त्याच्यामुळे घरात तुम्ही नवरात्रीच्या आधी तुम्ही कुंकू आणून ठेवा। ह्या ज्या पण मी गोष्टी सांगितल्या, जसे की दुर्गा सप्तशतीचं ग्रंथ, तर कारण त्याचं तुम्हाला सेवा करायची आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे कमळगट्ट्याची माळ, कुंकू, लवंग, श्रीयंत्र, त्याच्यानंतर कमळ, कवडी, तर ह्या सगळ्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा वस्तू आहेत। म्हणून घटस्थापनेच्या आधी तुम्ही ह्या गोष्टी आणून नवरात्रीमध्ये याच्यावर म्हणजे पूजा करा। आणि जसं की दुर्गा सप्तशती पाठ आहे, त्या ग्रंथाचं तुम्हाला पाठ करायचं आहे 9 दिवस आणि बाकीच्या गोष्टींवर सेवा करायच्या आहेत। जर अजून बाकीची भरपूर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।